या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहतो आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती संदर्भात. राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषद तर्फे येवल्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 जयंतीनिमित्त येवल्यातील नाट्यगृह येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवल्यातील नाट्यगृह या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व मा सावित्रीबाई फुले यांचे पुतळे मोठ्या थाटात उभे राहिले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषद तर्फे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांचा जय जयकार करून जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मंत्री छगन भुजबळ यांचे सुयसाहेब बाळासाहेब लोखंडे, मुख्याधिकारी तुषार आहेर, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, गटनेते दीपक लोणारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, नगरसेविका पारुल गुजराती, लक्ष्मीबाई जावळे, भूषण लागवे, डॉक्टर प्रवीण बुले, भागीनाथ पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आले आणि आदरणीय वंदनीय महात्मा ज्योतिबा फुले व आदरणीय वंदनीय सावित्रीबाई फुले यांना जयंतीच्या निमित्ताच्या कार्यक्रमाच्या निमित्त अभिवादन केले. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करतो. थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 मध्ये पुणे या ठिकाणी झाला. आज त्यांची 199वी जयंतीनिमित्त येवल्यातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती 199वी जयंती संपूर्ण देशभरात ही वर्षभर साजरी केली जाईल. अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातील. महात्मा ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यांना तर मदत केलीच, परंतु सर्वसामान्यांना सुद्धा नोकरी, धंदा, काम देण्याचं, शिक्षण देण्याचं काम केलं. स्वतःच्या पत्नीला त्यांनी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन पहिली शाळा मुलींची काढली असेल तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी काढली. त्यांनी सांगितलेलं की जेवढे तुम्ही प्रश्न निर्माण करणार त्याच्यातून तुम्हाला नक्कीच ज्ञान मिळत राहील. असे महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 199वी जयंती या येवला महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रांगणात साजरी होत आहे. ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या येवल्याच्या सुंदर अशा महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रांगणात आपण सगळे अभिवादन करायला इथे एकत्र आलो आहोत. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला परत एकदा उजाळणी देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामधून एक शिकवण घेतली पाहिजे का त्यांनी समाजात एक महान समाज सुधारक म्हणून पण त्यांनी खूप काम केलेले आहेत. एक थोर विचारवंत आणि क्रांतिकारी म्हणून सुद्धा त्यांनी पावलोपावली समाजाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी काही प्रथांविरुद्ध हे खूप मोठे कार्य त्यांनी, म्हणजे आपण म्हणू की एक इतिहास रचला आहे. महिलांसाठी तर ते खरं म्हणजे वरदानच आहे. कारण त्या महिलांच्या, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी म्हणजे जे पहिलं पाऊल ज्यांनी टाकलं असेल तर ते असेल ज्योतिबा फुले. आणि त्यांच्याच बरोबरीने त्यांची साथ देणारे सावित्रीबाई फुले ह्या ज्योतिबा फुलेंनी जे मुलींसाठी जे पहिली शाळा काढली त्याचे पहिली शिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले यांनी आपली कामगिरी बजावली. आणि त्यांच्याच म्हणजे परिणाम स्वरूप आज आम्ही हे जग आमच्यासाठी जे खुले आहेत ते त्यांचीच देणगी आहे आम्हाला. ज्योतिबा फुले यांनी खूप महत्त्वाच्या प्रथा म्हणजे सती प्रथा असतील, बालविवाह प्रथा असतील, त्यांनी हे बंद करून आपल्याला आज जाणवत नाहीये पण खूप मोठा जे फरक आज आपण बघतोय ते त्यांच्यामुळे बघतोय. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने
आज देशव्यापी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचं निमित्त जे आहे ते जयंती जरी असलं तरी द्विशताब्दी वर्ष या जयंतीचं आहे. त्या अनुषंगाने येवला शहरामध्ये, येवला तालुक्यामध्ये आम्ही विविध स्पर्धा, उदाहरणार्थ विविध शाळा असेल, महाविद्यालय असेल, त्या ठिकाणी आम्ही विविध स्पर्धा आयोजित करू. निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल. काही ठिकाणी आम्ही प्रभागामध्ये विविध ठिकाणी छोटे छोटे आम्ही एक व्याख्यानाचे कार्यक्रम या ठिकाणी आजपासून जाहीर करत आहोत की वर्षभर हे सगळे कार्यक्रम आमचे सुरू राहतील. असा एक संकल्प आम्ही येवला शहर समता परिषदेच्या माध्यमातून करतोय की तळागाळातील घटकापर्यंत तर महात्मा फुले आहेतच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जे काही विविध स्तर आहेत समाजातले, त्या सर्व समाजातल्या स्तरापर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो काही एक जीवनपट आहे तो पट सर्व घटकांना माहीत व्हावा. त्या अनुषंगाने विविध स्पर्धा, कार्यक्रम वर्षभर या ठिकाणी घेण्यात येईल. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.